बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 8 जण गजाआड. सोलापूर शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह 8 जणांना अटक केली आहे. या प्रकरणानंतर सोलापूर सिव्हिल रुग्णालयातून 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या 3714 दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रतीफ देवलाल जंकर यांनी फिर्याद दिली आहे. प्राथमिक तपासात अहमदनगर येथील कंत्राटी लिपिक राजेश भाऊसाहेब जाधव यांनी बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन प्रक्रियेतून दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून दिल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तपास शहर गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तपासादरम्यान राजेश जाधव याला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या रॅकेटमधील महेश बाराजे, राजेश दवण, विजय गर्जे, अरुण शिंपी, वसीम शौकत खान, सागर राजपूत आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश खणके यांना अटक करण्यात आली. आरोपीकडून बनावट आधार कार्ड तयार करण्यासाठी वापरलेले संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील संगणकही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आतापर्यंतच्या तपासात 8 संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्रे विना तपासणी वितरित झाल्याचे स्पष्ट झाले असून संपूर्ण रॅकेटचा छडा लावण्यासाठी तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विन पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. असेल तर सुरू करू. दिनांक 4/7/2026 रोजी डीन डॉक्टर जयकर यांच्या फिर्यादनुसार सोलापूर शहर पोलीस अंतर्गत सदर बाजार पोलीस स्टेशनला CR नंबर 556/2026 यान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास क्राईम ब्रांचने केलं होतं. त्यात थोडक्यात हकीकत अशा आहे की अक्युस्ड राजेश भाऊसाहेब जाधव राहणार अहिल्यानगर यांनी कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अहिल्यानगर ही शासकीय नोकरी नियमित करण्याकरिता सोलापूर येथील रहिवासी नसतानाही बनावट आधार कार्ड बनवून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दिनांक 11/5/2026 रोजी UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करून दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून केले म्हणून. यात तपासादरम्यान आम्हाला हे बनावट आधार कार्ड बनवून त्याद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र करून घेण्याच्या क्राईमला हे अक्यूज नंबर 1 राजेश जाधव आणि एजंट म्हणून जे काम केलेले महेश बरगजे, राजेश दवण, विजय गर्जे, अरुण शिंपी अशा 4 खासगी व्यक्ती आणि वसीम शौकत खान, सागर गोविंद राजपूत हे दोन्ही वरिष्ठ लिपिक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आणि रेसिडेंट मेडिकल ऑफिसर सतीश खनाके अशा 8 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. 1/1/2025 ते 31/6/2026 पर्यंत 3700 पेक्षा जास्ती प्रमाणपत्र इथून इश्यू झालेले आहेत. त्यापैकी किती अशा बोगस आहे याबद्दल आता तपासाच्या पुढील भाग आहेत. या अँगलनी आता तपास चालू आहेत. क्राईम ब्रांच DCP डॉक्टर पाटील, ACP श्री पवार, PSC माने यांच्या देखरेखीखाली API श्री केडकर आणि त्यांच्या पूर्ण चमूने हे तपास करत आहे.